तब्बल 4 ते 4.5 वर्ष रखडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी संपन्न झाल्या, तर ज्या न्यायपालिकेच्या कचाट्यामध्ये अडकल्या होत्या त्यांच्या निवडणुका आज पार पडत आहेत। आज आपण मंगळवेढ्याच्या या ठिकाणी शासकीय गोदामात आहोत। या ठिकाणीच उद्या मतमोजणी होणार आहे। एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपालिकेच्या एकूण 36 जागांसाठी मतदान झालं। यामध्ये भाजपची 1 जागा बिनविरोध आली। प्रमुख लढत ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध स्थानिक तीर्थक्षेत्र विकास आघाडीची आहे। यामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरुद्ध भगीरथ भालके यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली दिसते। तर यात अटीतटीच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या श्यामल शिरसट ह्या विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। तर त्याचबरोबर मंगळवेढ्यामध्ये देखील आमदार समाधान आवताडे यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर या ठिकाणी उमेदवार उभे केले होते। त्यांच्या विरुद्ध पुन्हा तीर्थक्षेत्र विकास आघाडी या ठिकाणी विरोधात होती। तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनंदा आवताडे तर भाजपकडून सुप्रिया जगताप या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरल्या होत्या। आणि यामध्ये कुठेतरी अटीतटीच्या या लढतीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा आवताडे या विजयी होतील असा अंदाज मानला जातोय। त्यानंतर अकलूज नगरपालिकेच्या 26 जागांसाठी मतदान झालं। ही अत्यंत चुरशीची लढाई होती, कारण यामध्ये माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील अशी ही लढत झाली। यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील एक वेगळा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला होता। त्यामुळे तिरंगी लढत झाली। मात्र या तिरंगी लढतीमध्ये कुठेतरी धैर्यशील मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत रेश्मा आडगळे या विजय होण्याचा अंदाज मानला जातोय। यानंतर कुर्डवाडी नगरपालिकेसाठी जवळपास 20 जागांसाठी पंचरंगी लढत झाली। शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध काँग्रेस अशी पंचरंगी लढत झाली। यामध्ये माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई आहे। यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री भिसे ह्या विजय होण्याचा अंदाज मानला जातोय। तर करमाळ्यामध्ये देखील एकूण 20 जागांसाठी मतदान झालं। भाजपकडून सुनीता देवी, शिवसेना शिंदे गटाकडून नंदिनी जगताप, शहर विकास आघाडीकडून रोहिणी सावंत अशी तिरंगी लढत झाली। यामध्ये शहर विकास आघाडीच्या रोहिणी सावंत या विजय होण्याचा अंदाज या ठिकाणी बांधला जातोय। यानंतर अत्यंत चुरशीची आणि एक वेगळी निवडणूक झाली, ती म्हणजे सांगोला नगरपालिकेसाठी एकूण 23 जागा होत्या। या 23 जागांमध्ये भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात आघाडी तयार केली होती। आणि यामध्ये शेकापचे मारुती आबा बनकर यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली आणि शहाजी बापू पाटील यांच्याकडून आनंदा माने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं। या ठिकाणी थेट लढत धनुष्यबाण विरुद्ध कमळ अशी झाली। मात्र या ठिकाणी शहाजी बापूंना सहानुभूतीचा फायदा मिळताना दिसतोय आणि शहाजी बापू यांनी उभे केलेले आनंदा माने हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी होतील असा अंदाज बांधला जातोय। चित्र काय असणार आहे हे उद्याच मतमोजणीनंतर स्पष्ट होईल। सध्याचे हे मात्र कल आपण सांगत आहोत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर।